श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आम्ही आपणाला जीवनामध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी श्री गुरुचरित्रामधील अध्याय 47चे श्रवण करणार आहोत, जो ऐकल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये सुख संपत्ती आणि धनप्राप्ती होईल. तर चला अध्यायाला सुरुवात करूया. भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण ऐका, नाहीतर आपल्याला पस्तावा होईल. आज आपण बघणार आहोत अध्याय 47 मध्ये एकाच वेळी श्री गुरूंची 8 रूपे कशी असतात ते बघणार आहोत. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनेलला सबस्क्राईब करूयात. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आणखी एक ते लीला सांगू लागले आणि म्हणाले, नामधारक, श्री गुरु गाणगापुरात राहत असताना दीपावलीचा सण आला. त्या मंगल दिनी श्री गुरूंचे चरण आपल्या घराला लागावेत म्हणून त्यांचे 7 शिष्य त्यांना घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते. ते वेगवेगळ्या गावी राहणारे एकनिष्ठ सेवक होते, त्यामुळे त्यांना त्यांचे मन मोडवेना. ते म्हणाले, मी एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी भिक्षेसाठी कसा येणार? तेव्हा तुम्हीच आपापसात चर्चा करून क्रम ठरवून द्या, त्याप्रमाणे मी येईन. तेव्हा ते शिष्य आपापसात चर्चा करू लागले. त्या प्रत्येकाला गुरुदेवांनी सर्वप्रथम आपल्या घरी यावे असे वाटत होते, त्यामुळे त्यांच्यात एकमत झालेच नाही. भक्तांनो, जर आपण हा अध्याय ऐकत असाल तर पूर्ण ऐका. हा अध्याय अर्धा अधुरा सोडून जाण्याची चूक करू नका, कारण हा पवित्र अध्याय ऐकल्यामुळे आपणास जीवनामध्ये सफलता प्राप्त होईल. त्यामुळे हा अध्याय पूर्ण ऐका. आपण स्वामी भक्त असाल तर स्वामींचा अनादर करू नका. त्या भक्तांमध्ये एकमत न झाल्यामुळे ते परस्परांशी भांडू लागले. तेव्हा श्री गुरूंनीच मध्यस्थ केली. म्हणाली, अहो, तुम्ही कशासाठी भांडत आहात? कारण मी तुमच्यापैकी कोणा एकाच्याच घरी येणार आहे. त्यावर ते शिष्य म्हणाले, स्वामी, तुम्ही आम्हा सर्वांचेच गुरु आहात, त्यामुळे हा गरीब, हा श्रीमंत, हा जवळचा, हा लांबचा असा पक्षपात करू नका. तुम्ही उपेक्षा केलीत तर आम्हाला प्राणत्यागच करावासा वाटेल. आम्ही तुमचे दास आहोत, आम्हाला निराश करू नका. मग त्या सर्वांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले, गुरुदेव, तुम्ही माझ्याच घरी यायचे आहे. तेव्हा श्री गुरूंनी स्वतःशीच काही विचार केला व म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हा सर्वांच्या घरी येईन, आता चिंता करू नका. शिष्य म्हणाले, स्वामीजी, तुम्ही सर्वांच्या घरी येईन म्हणता, पण हे खरे कसे मानावे? त्यांचे अज्ञान पाहून श्री गुरूंनी एक युक्ती केली. त्यांनी त्या प्रत्येकांना एकांतात नेले व म्हणाले, मी फक्त तुमच्याच घरी येईन, पण याची वाच्यता करू नका. आता शांतपणे गावी जा. अशा प्रकारे त्या सर्वांची वेगवेगळी समजूत काढून त्यांनी एकेकाला वाटेला लावले. त्यावेळी गावातील भक्त मंडळीही उपस्थित होती. ती म्हणाली, गुरुदेव, दीपावलीच्या पावन दिनी तुम्ही शिष्यांकडे जाणार, मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे? त्यांचे मनोगत जाणून ते म्हणाले, चिंता करू नका, मी इथेच राहणार आहे. ते ऐकून सर्वांना मोठे समाधान वाटले. दीपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीला सायंकाळी श्री गुरूंनी मंगलस्नान केले. त्यानंतर योग सामर्थ्याने 7 रूपे धारण केली. त्या एकेका रूपाने ते विविध स्थानी राहणाऱ्या आपल्या 7ही
शिष्यांकडे गेले. त्या सर्वांकडून पूजन सेवा घेतली आणि त्यांनी दिलेल्या भिक्षेचा स्वीकार करून निजस्थानी परतले. त्यावेळी ते गाणगापुरातही उपस्थित होते. तेथील भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले व पूजाही केली. पुढे कार्तिक पौर्णिमेला दीप आराधना करण्यासाठी श्री गुरूंचे गावोगावचे भक्त व शिष्य मठामध्ये आले होते. त्यावेळी त्या 7ही शिष्यांनी दीपावलीच्या दिवशी श्री गुरु आपल्याकडे आले होते असा दावा केला आणि आपले म्हणणे खरे असल्याचा पुरावा म्हणून श्री गुरूंकडे असलेल्या त्यांनी दिलेल्या वस्तूही दाखवल्या. ते ऐकून सर्वच संभ्रमात पडले. ग्रामस्थ म्हणाले, तुमचे म्हणणे खरे कसे मानावे, कारण श्री गुरु त्या दिवशी गाणगापुरातच होते. त्यांनी आमच्या समवेत दीपावली साजरी केली. तेव्हा एकत्रित विचार केला असता आपल्या भक्तांचे कौतुक पुरवण्यासाठी श्री गुरूंनीच 8 विभूती रूपे धारण केली होती. हे रहस्य उघड झाले. त्या आतर्क्य लीलेने श्री गुरूंचे सामर्थ्य किती थोर आहे आणि ते किती भक्तवत्सल आहेत याची सर्वांना साक्ष पटली. त्यांनी अनन्य भावाने त्यांची स्तुती केली. दीप आराधना संपन्न झाल्यावर भक्तांनी ब्राह्मणांना भोजन दिले. या प्रसंगाने श्री गुरूंची खूपच कीर्ती झाली. सरस्वती गंगाधर म्हणतात, श्रोते हो, श्री गुरूंना भजा. त्यांच्या सेवेने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. कारण गुरु हेच मोक्ष आहेत. गुरु हेच अक्षरधाम आहेत. गुरु वेगळी गतीच नाही. गुरु भक्तीनेच अमरत्व प्राप्त होते. अशा प्रकारे अध्याय 47 समाप्त झाला आहे. मित्रांनो, गुरुचरित्राचा पूर्ण लाभ होण्यासाठी गुरुचरित्राचे सगळे अध्याय ऐकणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.